Let us revise some concepts of C language. आधी तर थोडंसं C चं थोडंसं मला बघू द्या, बिकॉज हे सगळं डिपेंड आहे C लँग्वेज वरती. C++ म्हणजेच काय, C चा ऍडव्हान्स व्हर्जन, C ची नेक्स्ट व्हर्जन, नेक्स्ट लँग्वेज. आणि म्हणून C येणं गरजेचं असतं, महत्वाचं आहे. तर तुम्हाला C++ अंडरस्टँड होणार आहे, समजणार आहे प्रॉपरली. So let me ask some basic questions. Tell me the types of languages. Sir, there are three types of Three language. types of languages. High level language, middle level, and high level, High level, Middle level, low level language. low level and middle level. Very good. So languages तीन प्रकारचे असतात, हाय लेवल लँग्वेज, मिडल लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज. Low level. शिकलोय की नाही आपण हे? yes sir. Yes, sir. लिहू नका रे, हे लिहिलंय सगळं तुम्ही. फक्त आपण थोडंसं रिवाइज करूया, बिकॉज C++ सुरू करायच्या आधी थोडंसं मागचं समजून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात एकदम शॉर्टकट मध्ये आपण जाऊया, महत्वाच्या गोष्टींवरती परत फोकस करूया. इथे झालं टाइप्स ऑफ लँग्वेजेस. मुलांना टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग असते काय? असतात. Yes, sir. Yes sir. सांगा बरं, टाइप्स there ऑफ are two types of programming. Types of Two types of programming. programming. Double OP, Object oriented. Oriented and UP, double OP. बरं, पहिला टाइप सांगा पटकन. Structure oriented. Structure oriented. Procedure. स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंगला अजून काय म्हणतात? Procedure oriented. मुलांना ते हेच माहिती राहत. मला त्याला अजून काय म्हणतात ते पण माहिती. शॉर्टकट मध्ये काय म्हणतात याला? POP. आणि सेकंड टाइपची लँग्वेज कुठली होती? प्रोग्रामिंग Object oriented programming. Object oriented programming. शॉर्टकट मध्ये काय म्हणतात? OP. OP. OPS लावला तर So these are the types of languages and types of programming. High level, middle level, low level. आणि प्रोग्रामिंग मध्ये स्ट्रक्चर ओरिएंटेड किंवा त्यालाच म्हणतात प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे OOP. सी लँग्वेज जो आहे कुठल्या टाइपची प्रोग्रामिंग आहे?
Structure oriented. Structure oriented programming. स्ट्रक्चर ओरिएंटेड. सी लँग्वेज ही स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग होती. आता आपण सी प्लस प्लस शिकत आहोत. सी प्लस प्लस मग कुठल्या टाईपची प्रोग्रामिंग आहे? Object oriented programming. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. इथे लक्षात तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. एक मिनिट. सो ह्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या, पण आता परत थोडं सांगितलं की थोडं फोकस करायचं या गोष्टीवर. सो टाइप्स ऑफ लँग्वेजेस मधलं राहिलं ना. सी लँग्वेज कुठल्या टाइपची लँग्वेज आहे? Middle level language. Middle level long. Middle level. सी लँग्वेज ही मिडल लेवल लँग्वेज. आणि सी लँग्वेज टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग मध्ये कुठल्या टाइपची प्रोग्रामिंग होती? तर स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, सी लँग्वेज. आता पुढचा सी प्लस प्लस. सी प्लस प्लस कुठली आहे? सी प्लस प्लस सुद्धा मुलांना मिडल लेवल लँग्वेजेस आहे. सी प्लस प्लस सुद्धा मिडल लेवल लँग्वेज आहे. टाइप्स ऑफ प्रोग्रामिंगच्या बाबतीत मात्र सी प्लस प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. कळतं तुम्हाला? सो टाइप्स ऑफ लँग्वेजेसच्या बाबतीत सी आणि सी प्लस प्लस दोघं मिडल लेवल लँग्वेजेस आहेत. टाइप्स ऑफ प्रोग्रामिंगच्या बाबतीत सी स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, तर सी प्लस प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. आता स्ट्रक्चर ओरिएंटेड म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय सांगता येईल? व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग? कोणाला सांगता येईल? एनीबडी? जैसा मैं स्ट्रक्चर बना पाया तो सांगतो का? तसं नाहीये. शिकवलं होतं मी, आठवा. स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा अर्थ काय आहे? अशी प्रोग्रामिंग ज्या प्रोग्रामिंग मध्ये फंक्शन्सला जास्त महत्व दिलं गेलंय. सो द फोकस म्हणजे इम्पॉर्टन्स. is on functions. स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा अर्थ काय? की ही अशी प्रोग्रामिंग आहे ज्या प्रोग्रामिंगचा मेन फोकस फंक्शन्स वरती असतो. म्हणजेच या प्रोग्रामिंग मध्ये महत्व फंक्शन्सला दिलं गेलंय. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा अर्थ काय असतो? की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा फोकस हे फंक्शन्स वरती नाहीये, ऑब्जेक्ट वरती आहे. फोकस म्हणजेच इम्पॉर्टन्स कशाला दिलंय या प्रोग्रामिंग मध्ये? ऑब्जेक्टला. is on object. ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर डेटा. सिंपल साध्या भाषेत ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर ऑब्जेक्ट मध्ये डेटा स्टोर्ड केला जातो. मग डेटा म्हणूयात. तर दोघं टाईपच्या प्रोग्रामिंगचा जर तुम्ही नीट आता विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट कळायला हवी की जी स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग होती, या प्रोग्रामिंग मध्ये महत्व फंक्शन्सला दिलं गेलं होतं, डेटाला नव्हतं दिलं गेलं. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये महत्व ऑब्जेक्टला दिलं गेलंय, म्हणजेच डेटाला दिलं गेलंय.
कुठलाही प्रोग्राम म्हटला तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या प्रोग्राम मध्ये दोन गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या असतात. एक म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये फंक्शन्स असतात आणि दुसरं म्हणजे प्रोग्राम मध्ये डेटा असतो. प्रोग्राम मध्ये फंक्शन्स असतात आणि डेटा असतो. कुठलाही प्रोग्राम असू द्या, तो सी लँग्वेजचा असू द्या, C++ चा असू द्या, जावाचा प्रोग्राम असू द्या, कुठल्याही लँग्वेज मधला प्रोग्राम असू द्या, त्या प्रोग्राम मध्ये फंक्शन्स पण असणारे आणि डेटा पण असणारे. पण जर सी लँग्वेजचा विचार केला तर सी लँग्वेज मध्ये इम्पॉर्टन्स फंक्शन्सला दिलं गेलं होतं, डेटाला इम्पॉर्टन्स नव्हतं. लक्षात ठेवा बरं, सी लँग्वेज मध्ये महत्व, फोकस, इम्पॉर्टन्स कशाला होतं? फंक्शन्सला, डेटाला नव्हतं. C++ मध्ये महत्व फंक्शन्सला दिलं जाईल का? फोकस फंक्शन्स वरती आहे का? नाही. मग कशावरती फोकस आहे? डेटा. डेटा म्हणजेच ऑब्जेक्ट. डेटा म्हणजेच C++ च्या भाषेमध्ये ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. सो महत्व डेटाला दिलं गेलं होतं. आणि म्हणूनच त्या लँग्वेजेसचे जे टाइप्स होते प्रोग्रामिंगचे ते त्याच्यावरूनच पडले. की C++ ला स्ट्रक्चर ओरिएंटेड किंवा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग का म्हणतात? बिकॉज प्रोसिजरचा अर्थ फंक्शन्स असतो. लिहून घ्या, प्रोसिजरचा अर्थ काय? फंक्शन्स. प्रोसिजर म्हणजेच काय? फंक्शन्स. हे सी मध्ये पण शिकवलं होतं तुम्हाला मी. आता जे रेग्युलर अभ्यास करतात आणि मी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करून ठेवतात त्यांनी 100% कुठेतरी सी च्या चॅप्टर मध्ये जाऊन बघा केलं असेल. प्रोसिजरला फंक्शन्स सुद्धा म्हणतात, फंक्शन्सला प्रोसिजर सुद्धा म्हणतात. सो प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे अशी प्रोग्रामिंग ज्याच्यामध्ये महत्व प्रोसिजर्स म्हणजे फंक्शन्सला दिलं गेलं होतं. इम्पॉर्टन्स इज गिवन टू द फंक्शन्स अँड नॉट टू द डेटा. सी मध्ये इम्पॉर्टन्स, फोकस फंक्शन्सला दिलं, डेटाला नव्हतं दिलं. C++ मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे म्हणजे महत्व फोकस ऑब्जेक्टला दिलं गेलं होतं, इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टला दिलं गेलं. ऑब्जेक्ट म्हणजे डेटाला महत्व दिलं गेलंय. सो C++ च्या प्रोग्रामिंग मध्ये इम्पॉर्टन्स डेटाला दिलं गेलंय म्हणजे ऑब्जेक्टला, फंक्शन्सला नाही दिलं गेलंय. असे हे टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग आहे. दोघं लँग्वेजेस, दोघं टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला जर कोणी सांगितलं की बेटा स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा एखादी प्रोग्राम लिहून दाखव किंवा तुम्हाला प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा एखादी प्रोग्राम लिहून दाखव, तर तुम्ही तो प्रोग्राम लिहिणार तर तो सी लँग्वेजचाच लिहिणार. पण जर कोणी म्हटलं बेटा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा एखादा प्रोग्राम लिहून दाखव, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये फक्त C++ नाहीये. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये किती लँग्वेजेस येतात? काल सांगितलं होतं तुम्हाला मी. सांगा बरं. जावा, जावा, पायथॉन, C++ पासून सुरू. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जी असते अशा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये कुठल्या कुठल्या लँग्वेजेस आहेत? C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे 100%. मग जावा असेल तर ऍडव्हान्स जावा सुद्धा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, पायथॉन ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये, स्ट्रक्चर ओरिएंटेड मध्ये तुम्ही एकच लँग्वेज शिकलात ती म्हणजे सी लँग्वेज. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये तुम्हाला या 4 लँग्वेजेस शिकायच्या आहेत: C++, जावा, ऍडव्हान्स जावा, पायथॉन. मी सांगितलं असेल नसेल तर आज पुन्हा सांगतो, तुम्हाला आता C++ आला तर पुढच्या सेमेस्टरला तुम्हाला जावा येणार 100%. हे सगळे कन्सेप्ट आता महत्वाचे सगळे कन्सेप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे सगळे कन्सेप्ट C++ मध्ये आहेत.
आणि म्हणून जर तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकायची असेल तर त्याची सुरुवात C++ पासून केली जाते. C++ मध्ये तुमचा बेस फाउंडेशन क्रिएट होणार आहे. जर हा फाउंडेशन स्ट्रॉंग असला तर पुढे तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. सो जावा आला तर पुढे जाऊन ऍडव्हान्स जावा येणार, ऍडव्हान्स जावा आला तर पुढे जाऊन पायथॉन पण येणार. अशी सगळे लँग्वेजेस रिलेटेड आहेत, डिपेंडंट आहेत. 4 लँग्वेजेस आहेत तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. सो नाउ दिस सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा जो C++ हा विषय तुम्हाला या सेमेस्टरला जो दिला गेला आहे हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सो यू हॅव टू स्टडी हार्ड, प्रॅक्टिस हार्ड. या सेमेस्टर मध्ये खूप अभ्यास करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिकल्स करा. प्रत्येकाच्या घरी कम्प्युटर लॅपटॉपची सोय करून ठेवा. प्रोग्राम्स आता फक्त एका विषयाची नाही तर आपल्याला या सेमिस्टरला भरपूर विषयांची प्रोग्रामिंग करायची आहे. मागच्या सेमिस्टरला एकच विषय होता म्हणून धपून गेलं. पण आता माझा तर असा प्रत्येकाला सल्ला असेल की जर कम्प्युटर लॅपटॉप नसतील तर अवेलेबल करून घ्या. बिकॉज त्याशिवाय तुमची ही सेमिस्टर व्यवस्थित जाणार नाही. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करणार तितकं चांगलं तुमच्यासाठी असणार आहे, तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी. सो रिमेंबर व्हेरी इम्पॉर्टंट की प्रॅक्टिस करा. मग जर क्लास लावला असेल ना तर खूप प्रॅक्टिस करा. कम्प्युटर लॅपटॉप असतील नसतील त्या पद्धतीने अवेलेबल करून घ्या आणि इथं शिकवलेले जेवढे प्रोग्राम्स असतील तेवढे सगळे प्रोग्राम्स रोज रन करायचं, एक्झिक्यूट करायचं. आणि नुसतं पाठांतर करून नका करू, समजून स्वतः प्रोग्राम्स करा. ज्याची सुरुवात मी तुम्हाला C मध्येच करून दिली होती. C मध्ये माझे बरेच विद्यार्थी आता एक्सपर्ट झालेले असतील, त्यांना पुढे आता प्रॉब्लेम येणार नाही. सो दॅट वॉज सम बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट दिस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ह्या विषयाबद्दल जो आपण शिकत आहोत या सेमिस्टर मध्ये त्याची थोडीशी बेसिक माहिती या ठिकाणी आपण समजून घेतली होती. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्लासेस आहे. ते नंतर शिकवणार आहे तुम्हाला. हे बघा आज फक्त मी माहितीच देतो या विषयाची. मूळ सिलेबसला सुरुवात उद्यापासून सुरू होईल. उद्यापासून सिलेबस प्रमाणे आपण जाऊया. आज मला फक्त तुम्हाला एक जनरल आयडिया द्यायची की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला काय नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे. क्लास. क्लास म्हणजे हा क्लास नाही बर का, प्रोग्रामिंग मधला क्लास. क्लासेस. आणि पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग क्लासेस वरती डिपेंडंट आहे. तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये क्लास बनवायचा असतो, तो क्लास बनवून तुमच्या प्रोग्राम मध्ये यूज करायचा असतो. लेट मी टेक यू वन थिंग अगेन. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं जे असणार आहे ते क्लास असेल. क्लासेस बनवायची, वापरायची आणि पूर्ण हा सब्जेक्ट, हा पूर्ण विषय आपल्या प्रोग्रामिंग मध्ये आपण क्लासेस वापरून प्रोग्राम लिहिणार आहोत. आता ही क्लासेस कशी असणार आहेत, ही क्लासेस कशी बनवली जातात, कशी वापरली जातात, या क्लासेसला जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक काम करावं लागेल. C लँग्वेज मध्ये स्ट्रक्चर्स होती का पोरांनो? स्ट्रक्चर होता. येस सर. Yes, sir. स्ट्रक्चर चॅप्टर, स्ट्रक्चर टॉपिक शिकलोय आपण. स्ट्रक्चर कशी बनवली जातात, मेंबर्स कशी इनिशियलाइज केले जातात, स्ट्रक्चरची प्रोग्राम्स कशी लिहिली जातात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला C मध्ये शिकवले होते. जसा स्ट्रक्चर असतो थोडासा त्याच पद्धतीचा क्लास असतो. सिमिलॅरिटी आहे. स्ट्रक्चर सारखाच क्लास असणार आहे. सिमिलॅरिटी आहे.
फरक खूप काही मोठा नसेल, एक छोटासा फरक आहे, तो मी तुम्हाला सांगेल जेव्हा मी तुम्हाला क्लासेस शिकवणार. पण लक्षात ठेवा, क्लासेस कशी आहेत तर सी लँग्वेज मधल्या स्ट्रक्चर सारखीच असणार आहे, सारखीच असणार आहे. मग ज्या कन्सेप्ट स्ट्रक्चर मध्ये शिकल्या होत्या त्या कन्सेप्ट तुम्हाला क्लास मध्ये आता उपयोगात पडेल. त्यासाठी तुम्हाला होमवर्क, आजचा क्लास झाल्यानंतर सी लँग्वेजचा हा जो टॉपिक होता स्ट्रक्चरचा, याची एक रिव्हिजन करून घ्यायची प्रत्येकाने. दिस इज युअर टुडेज होमवर्क. काय करायचंय, लक्षात आलं तुम्हाला आजचा होमवर्क काय तुमचा? सी लँग्वेजच्या स्ट्रक्चर टॉपिक पूर्ण रिव्हिजन समजून घ्या. स्ट्रक्चर काय असतात, कसे बनवले जातात, त्याचे प्रोग्राम्स कसे लिहिली जातात, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आज तुम्हाला करायचा आहे स्ट्रक्चरचा. जेणेकरून जेव्हा आपण क्लासेसला सुरुवात करूयात तेव्हा तुम्हाला मी सांगण्याच्या आधीच तुम्ही सांगून देणार, एवढी गॅरंटी मला माझ्या पोरांवरती, मी शिकवलेलं, एवढी गॅरंटी. म्हणून काय सांगतो, फायदा होईल ना. नाहीतर मी क्लास शिकवणार आणि लिंकच लागणार नाही. अरे यार काय होतं, स्ट्रक्चर कसं होतं, मला काय, माझं थोडी नुकसान होतंय त्याच्यामध्ये. सो ज्याला खरंच शिकून घ्यायचं असेल त्याने तरी कमीत कमी आज स्ट्रक्चरचा अभ्यास करावा. म्हणजे जेव्हा मी क्लासेस शिकवणार तेव्हा तुम्हाला खूप सोपं जाईल क्लासेसला समजून घेण्यामध्ये. हे झालं स्ट्रक्चर आणि क्लासेसच्या बाबतीत. जर आपल्याला क्लास समजून घ्यायचा असेल तर त्याच्या आधी तुम्हाला स्ट्रक्चर यायला हवा. सो स्ट्रक्चरचा अभ्यास आधी करा, म्हणजे आपल्याला क्लास शिकण्यात आणि समजवण्यात मलाही त्रास होणार नाही, तुम्हालाही त्रास होणार नाही. सी लँग्वेजचा प्रोग्राम जेव्हा तुम्ही लिहायचे, प्रोग्राम लिहिण्याचा जो स्ट्रक्चर मी तुम्हाला शिकवला होता तो स्ट्रक्चर आता C++ मध्ये थोडा बदलणार आहे. हेही आपण प्रोग्रामिंगच्या वेळेस समजून घेऊयात. पण लक्षात ठेवा की तुम्हाला सी चे प्रोग्रामचा स्ट्रक्चर माहिती होता. काय लिहिलं जातं सगळ्यात आधी? स्ट्रक्चर सांगा. सी लँग्वेजचा प्रोग्राम लिहितो तेव्हा सगळ्यात स्टँडर्ड लायब्ररी इन्क्लूड केल्या जातात. स्टँडर्ड लायब्ररी इन्क्लूड केल्या जातात. स्टँडर्ड लायब्ररीला इन्क्लूड करण्यासाठी काय वापरलं जातं? Hash include. What is hash include? Preprocessor Preprocessor directive. किती प्रकारचे प्रीप्रोसेसर डायरेक्टिव्ह असतात? दोन प्रकारचे. दोन प्रकारचे. पहिला तर हॅश इन्क्लूड झाला, दुसरा कुठला आहे? हॅश डिफाइन. यूज ऑफ हॅश डिफाइन कशासाठी वापरला जातो? हॅश इन्क्लूड, हॅश डिफाइन ही दोन प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह आपण शिकलो होतो. What is the purpose of hash include? To include standard libraries. Include करण्यासाठी.
include standard library in the program. बरोबर की नाही? त्यासाठी हॅश इन्क्लूड वापरला जातो. हॅश डिफाइनचं पर्पज होतं टू क्रिएट अ कॉन्स्टंट व्हेरिएबल. कॉन्स्टंट व्हेरिएबल बनवायचा असेल तर तुम्ही त्यासाठी हॅश डिफाइन यूज करू शकता. द पर्पज इज टू क्रिएट अ कॉन्स्टंट व्हेरिएबल. माझा पुढचा प्रश्न, कॉन्स्टंट व्हेरिएबल बनवण्यासाठी तुमच्याकडे सी मध्ये किती पर्याय आहेत? दोन. एक तर हॅश डिफाइन झाला. दुसरा पर्याय कुठला? कॉन्स्ट कीवर्ड यूज. बरोबर. जर तुम्हाला एखादी कॉन्स्टंट व्हेरिएबल बनवायचं असेल तर तुम्ही कॉन्स्ट कीवर्ड वापरून बनवू शकता किंवा हॅश डिफाइन वापरून तो व्हेरिएबल तुम्ही क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल एक कॉन्स्टंट व्हेरिएबल बनवतो मी हॅश डिफाइन by 3.14. So I just created a constant variable named as a pi and the value is 3.14 by using the hash defined preprocessor directive. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की हॅश डिफाइन बनवलेले जे व्हेरिएबल्स असतात, जे कॉन्स्टंट व्हेरिएबल्स असतात, त्यांना काय म्हणतात रे? सिम्बॉलिक. व्हेरी गुड. कॉन्स्टंट व्हेरिएबल हा तर कॉमन शब्द झाला, पण मी तुम्हाला अजून शिकवलं होतं की त्यांना कॉन्स्टंट व्हेरिएबल्स म्हणू शकतात किंवा सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणू शकतात. अजून एक शब्द लिहून दिला असेल मी. लिहून दिलाय का? सीच्या नोटबुक समोर ठेवा. राहू द्यायचा, रद्दीत काहीच द्यायचं नाहीये. कायम लागणार आहे तुम्हाला. C++ शिकताना, DS शिकताना क्लास अटेंड करायच्या वेळेस सांगतोय, जवळ सी लँग्वेजची वही कायम राहू द्यायची. म्हणजे मी टॉपिक सांगितलं की लगेच ओपन करायचं. सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणतात. अजून काय म्हणतात? मॅक्रो सुद्धा म्हणतात. सो हॅश डिफाइनने बनवलेल्या मुलांनो, कॉन्स्ट कीवर्डचं नाही, हॅश डिफाइनने बनवलेल्या त्या कॉन्स्टंट व्हेरिएबलला तुम्ही कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हटलं तरी चालतं, सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हटलं तरी चालतं, मॅक्रो म्हटलं तरी चालतं. सी लँग्वेज मध्ये जेवढं काही कन्सेप्ट तुम्ही शिकला आहात त्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला आता C++ मध्ये वापरायचे. बिकॉज C++ म्हणजे काय हो पोरांनो, अर्थ नावातच होता. सीचं नेक्स्ट व्हर्जन आहे, म्हणजे पुढची लँग्वेज. सी लँग्वेजची पुढची लँग्वेज, नेक्स्ट व्हर्जन. जसं पहिली मध्ये शिकला, आता दुसरीत आला, तिसरीत आला, नेक्स्ट लेवल डिपेंडंट असतात ना. पहिली मधून डायरेक्ट 10वीला कोणी जाईल का? नाही, तो दुसरी मध्ये येणार, मग तिसरी, तसं लेवल्स असतात. सो आता तुम्ही जेव्हा सी लँग्वेज शिकून झालं तुमचं, आता तुम्ही C++ शिकायला तयार आहात. सो जेवढ्या कन्सेप्ट, जेवढे लॉजिक्स तुम्हाला सी मध्ये शिकवलेले आहेत ते सगळे तुम्हाला C++ मध्ये वापरायचे. म्हणून आता मी C++ मध्ये तुम्हाला सीच्या कन्सेप्ट नाही शिकवत बसणार. C++ मध्ये मी तुम्हाला C++ शिकवणार. सो ज्या मुलांचा अभ्यास झाला आहे, ज्यांना सी येतो, त्यांना C++ हमखास येणार, समजायला अजिबात अडचण येणार नाही. ज्या मुलांचा सी वीक आहे, ज्यांनी सीचा अभ्यास केला नाही, त्यांना सुरुवातीला इथं जेव्हा C++ मी जेव्हा शिकवणार
त्याच्यामध्ये जेव्हा कन्सेप्ट येतील त्या कन्सेप्ट नाही कळणार. सी प्लस प्लस समजून जाईल त्यांना, पण कन्सेप्ट नाही कळणार. सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्याला सी खूप महत्वाचा असतो. म्हणून मी काय सांगतो, जेव्हा मी सी प्लस प्लस किंवा डेटा स्ट्रक्चर दोघीकडे सी लागणार तुम्हाला आता शिकवत असेल, बाजूला सी लँग्वेजच्या नोटबुक्स तुमच्या जवळ राहू द्यायच्या. फटाफट जेव्हा मी कन्सेप्ट विचारेल लगेच पानं पलटून ती कन्सेप्ट ओपन करायची, लगेच वाचून ठेवायची, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही एवढी गॅरंटी आहे माझी. सोपं वाटेल उलट तुम्हाला. हे दोघं सब्जेक्ट जे आहेत तुम्हाला अतिशय सोपं वाटेल. सी प्लस प्लस डीएस शिकायला काहीच अवघड जाणार नाही. ठीक आहे. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट की हँडल कॅरी द सी लँग्वेज नोटबुक्स. ठीक आहे. सी लँग्वेज मध्ये जे कीवर्ड्स होते मोस्टली ते सगळे कीवर्ड सी प्लस प्लस मध्ये पण वापरता येतील तुम्हाला. सी लँग्वेज मध्ये जे ऑपरेटर्स होते ते सगळे ऑपरेटर्स तुम्हाला सी प्लस प्लस मध्ये पण वापरता येत आहेत. मग ऑपरेटर्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. किती प्रकारचे ऑपरेटर्स असतात? 8 टाइपचे ऑपरेटर्स असतात. आणि मग ते ऑपरेटर्स तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये कसे वापरायचे, त्यांचा अर्थ काय होता, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सी लँग्वेज मध्ये शिकवलं आहे. परत सी प्लस प्लस मध्ये शिकवलं जाईल का? नाही. सी प्लस प्लस मध्ये तर फक्त सी प्लस प्लस शिकवलं जाणार, सी लँग्वेज थोडी. सो जेवढे ऑपरेटर्स आपण सी मध्ये शिकलो आहोत ती सगळी ऑपरेटर्स आपल्याला सी प्लस प्लस मध्ये वापरायची आहेत. सांगा रे, पहिला कुठला आहे? लॉजिकल Arithmetic ऑपरेटर, Arithmetic operator. Relational operator. Relational operator. लॉजिकल ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, Logical operator. Logical. लॉजिकल ऑपरेटर, Conditional. Operator. Assignment Assignment operator. operator. पाचवा Conditional Conditional. operator. Conditional operator. कंडिशनल, सहावा Increment. Increment operator. मी शॉर्टकट मध्ये लिहितो बरं का, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. सातवा Bitwise 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 operator. operator. बिटवाइज ऑपरेटर. आणि आठवा Special operator. स्पेशल, Special operator. स्पेशल ऑपरेटर मध्ये कुठले कुठले होते सांगा लवकर. Address of operator. Address of Pointer to operator. member operator. Sub operator. Pointer to member. Pointer to member. Pointer to member. And size of. Size of. शिकलोय आपण हे सगळं. कुठला ऑपरेटर कसा वापरला जातो, तो कसा वापरायचा, त्या ऑपरेटरचा उपयोग काय आहे, तो कसा काम करतो, अहो तुम्हाला टॉप टू बॉटम सगळं शिकवलेलं आहे बरं का. मी माझी जबाबदारी चोखपणे पार केली आहे सी मध्ये. तुम्ही किती अभ्यास केला ते मला नाही माहिती. आता तुम्ही किती प्रॅक्टिस केली ते मला नाही माहिती. ज्याने प्रॅक्टिस केली असेल ते एक्सपर्ट ऑलरेडी झाले. तुम्ही आधीच सांगितलं, माझ्याकडे आला माझा मुलगा डायरेक्ट एक्सपर्ट बनतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला सी प्लस प्लस मध्ये पण वापरायचे. मग आता सी प्लस प्लस मध्ये जेव्हा एखादा ऑपरेटर वापरला जाईल मग तो ऑपरेटर शिकवत बसू का? बिलकुल नाही. ते तुम्हाला येतं असं गृहीत आहे आता, आणि त्याच पद्धतीने शिकवलं जाणार. सो रिव्हिजन खूप गरजेची आहे, किंवा रिव्हिजन नसेल करायची तर मग सोपा पर्याय सांगितलं ना, सी लँग्वेजची नोटबुक जवळ राहू द्यायची, आणि नाही कळलं ना फटक्यात पानं पलटून तो टॉपिक ओपन करून एकदा वाचून घ्यायचं चालू लेक्चर मध्ये, म्हणजे तुम्हाला लगेच इकडे लिंक लागत जाईल. अरिथमेटिक ऑपरेटर्स आहे, रिलेशनल ऑपरेटर्स, हे सगळे ऑपरेटर्स आपल्याला सी प्लस प्लस मध्ये युज करायचे. कोण कुठला ऑपरेटर कसा काम करतो. फॉर एक्झाम्पल चला मी काही प्रश्न विचारतो. असं
मला सांगा अरिथमेटिक ऑपरेटर्स काय रिटर्न करतात? रिझल्ट रिझल्ट रिटर्न Result. करतात. जो काही रिझल्ट आलेला असतो तो रिझल्ट रिटर्न करतात. रिझल्ट. रिलेशनल ऑपरेटर्स काय रिटर्न करतात? ट्रू ऑर फॉल्स. False. रिलेशनल ऑपरेटर्स काय रिटर्न करतात? ट्रू ऑर फॉल्स. लॉजिकल ऑपरेटर्स काय रिटर्न करतात? ट्रू ऑर फॉल्स. और फॉल्स. ट्रू और फॉल्स रिटर्न करतात. व्हेरी गुड. असाइनमेंट ऑपरेटर रिटर्न नाही करत, लक्षात व्हॅल्यू ठेवा. असाइन करतो. नाही, व्हॅल्यू असाइन करतो. पण व्हॅल्यू असाइन करण्यासाठी एक नियम होता. काय राईट म्हणतो साइड तो? राईट LHS च्या साइड साईडच्या व्हॅल्यू LHS मध्ये शिफ्ट स्टोअर करतो. होतो. What was the rule? राईट साइडच्या व्हॅल्यूला लेफ्ट साइडच्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू असाइन करतो तो. उलट होईल का रे? लेफ्ट साइडची व्हॅल्यू राईट साइडला असाइन होईल का? नो सर. नाही होत. करून बघा, एरर येतो बरं का. सो हा रिटर्न नाही करत, तो असाइन करण्याचं काम करतो. व्हॅल्यू असाइन करतो. ते माईक लगेच बंद करून द्यायचं काम झालं की. असाइन व्हॅल्यूज. कंडिशनल ऑपरेटर काय रिटर्न करतो? एक्सप्रेशन 2 किंवा एक्सप्रेशन 3. व्हेरी गुड. एक्सप्रेशन 2 किंवा एक्सप्रेशन 3. पण तो 2 रिटर्न करणार का 3 रिटर्न करणार हे कशावरून ठरवतो? एक्सप्रेशन 1 वर. एक्सप्रेशन 1 वरून. एक्सप्रेशन 1 मध्ये काय असतं? कंडिशन. कंडिशन. या कंडिशनला सोडवल्यानंतर काय मिळतं? ट्रू ऑर फॉल्स. कंडिशन 1 कंडिशन जर ट्रू आली तर काय रिटर्न केलं जाईल? एक्सप्रेशन 2. आणि कंडिशन फॉल्स झाली तर एक्सप्रेशन 3. व्हेरी गुड. नाव मला वाटतंय की 100% माझी मुलं आहेत सगळी. एवढा पटापट बोलता येतंय म्हणजे 100%. सो व्हॉट डज द कंडिशनल ऑपरेटर रिटर्न्स? इट रिटर्न्स आयदर एक्सप्रेशन 2 और एक्सप्रेशन 3 डिपेंडिंग ऑन द कंडिशन. ठीक आहे, आपण शॉर्टकट मध्ये लिहूया. इन्क्रीमेंट ऑपरेटर पण रिटर्न करत नाही. ते काय करतात? एकाने इन्क्रीमेंट व्हॅल्यू एकाने वाढवतात किंवा एकाने कमी करतात. सो चला ते वेगळे. आता बेटवाईज ऑपरेटर्स मात्र काम करतायत काहीतरी. बेटवाईज ऑपरेशन्स परफॉर्म करतात. बीट्स ऑपरेशन परफॉर्म करतो. 6 बेटवाईज ऑपरेटर्स आहेत आणि हे बेट्स वरती ऑपरेशन परफॉर्म करतात. आठवतंय? एक्झाम्पल्स पण घेतलीये, कधी बघितली का नंतर पानं पलटवते? हो सर बघितलं. आणि स्पेशल ऑपरेटर मध्ये याला काय म्हणणार रे? ऍड्रेस ऑपरेटर. ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. भाषा फार महत्वाची. मला जर आढळलं, कधी जर दिसला एखादी मुलगा गावठी बोलत असेल गावठी भाषेमध्ये, तर त्याला तिथे कॅमेऱ्यातून उचलून फेकून देईल डायरेक्ट धुळ्याच्या हत्ती टो मध्ये. सो लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये बोलायचं असतं. अँड नका म्हणू, गावठी येते अँड म्हणणार आहे. ऍड्रेस ऑफ ऑपरेटर हा पॉइंटर आहे आणि साइज ऑफ ऑपरेटर आहे. ठीक आहे, बर. सो अशा पद्धतीने हे जे ऑपरेटर्स आपण सी लँग्वेज मध्ये शिकलो आहोत, ही सगळी ऑपरेटर्स आपल्याला C++ मध्ये सुद्धा वापरायची आहेत. म्हणजे यांचा अभ्यास पण खूप गरजेचा आहे. ऑपरेटर्सचा C++ मध्ये सगळीकडे ही ऑपरेटर्स यूज केले जाणार आहेत. अशा बऱ्याच गोष्टी असतील आता, म्हणून सांगितलं की सी पूर्णपणे, जसं सांगितलं की C++ बनवताना सी लँग्वेज पूर्णच्या पूर्ण C++ मध्ये टाकली गेली. सी लँग्वेज पूर्णच्या पूर्ण C++ मध्ये टाकली गेली. त्याच्यानंतर त्या
त्याच्यामध्ये अजून काही नवीन गोष्टी पण टाकल्यात आणि मग एक नवीन लँग्वेज तयार झाली, नाव होतं C++. C++ ला प्लस प्लस का लावला गेला मग नावामध्ये, तर अर्थ काय म्हणतात, सी लँग्वेजला इन्क्रिमेंट केलं. इन्क्रिमेंट करणं म्हणजेच वाढवलं. सी लँग्वेजला वाढवलं म्हणजे सी मध्ये जे होतं ते पण आहे आणि नवीन गोष्टी ऍड केल्या म्हणजे वाढलं, म्हणून C++ नाव मिळालं या लँग्वेजला. अशा पद्धतीने आज तुमचं दिवसभराचं काम आहे की मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रक्चर सगळ्यात पहिले रिवाइज करा. आणि जर आज अभ्यास करायची इच्छा असेल तर माझं तर मत आहे की पहिल्या चॅप्टर मध्ये पहिल्याचं काही कामाचं नव्हतं, दुसऱ्या चॅप्टर पासून थोडी सुरुवात करा. ऑपरेटर्स काय असतात, कशी वापरली जातात, ती काय रिटर्न करतात, हे रिव्हिजन करायला सुरुवात करा. असं प्रोग्राम्स रन नका करू, मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट आणि लॉजिक्स रिवाइज करायला सांगतोय. जेवढा वेळ मिळतो त्या वेळामध्ये हे सीचं रिव्हिजन चालू ठेवा, म्हणजे ज्या वेळेस आपण C++च्या मूळ प्रोग्रामिंगला लागू तेव्हा मात्र तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. माझ्या पहिले तुमचा प्रोग्राम लिहिला जाईल एवढी गॅरंटी माझी. कीवर्ड्स, जे कीवर्ड सी मध्ये होते तेच सगळे C++ मध्ये पण आहेत. एक्स्ट्रा काही नवीन कीवर्ड्स ऍड झालेत असून ऑपरेटर्स तेच आहेत. स्ट्रक्चर्स आहेत, स्ट्रक्चर्स म्हणजे स्ट्रक्चर सारखा क्लास आहे, ऍक्च्युअली कन्सेप्ट बदलली. प्रोग्राम लिहिण्याची पद्धत जवळजवळ सारखी, थोडा फरक पडलाय पण प्रोग्राम लिहिण्यामध्ये. म्हणजे जो स्ट्रक्चर मी तुम्हाला सी मध्ये शिकवला होता तो स्ट्रक्चर C++ मध्ये थोडा चेंज होणार आहे. हॅश इन्क्लूड तेच राहणार आहे, मेन राहणार आहे, फंक्शन्स राहणार आहेत, पण काही फंक्शन्स नवीन राहतील C++ साठी. सी लँग्वेज मध्ये मुलांनो stdio.h ही लायब्ररी यूज केली जायची, बरोबर आहे. तुम्ही म्हणा C++ मध्ये नाही वापरतायत का, वापरता येईल रे, पण काही कामाची नाहीये C++ मध्ये. C++ मध्ये एक नवीन लायब्ररी मिळणार आहे आपल्याला. त्या लायब्ररीचं नाव आहे iostream.h. IO म्हणजे इनपुट आउटपुट स्ट्रीम. इथे लिहूयात आपण. STDIO चा फुल फॉर्म काय आहे पोरांनो? स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हेडर. iostream चा फुल फॉर्म आहे आउटपुट स्ट्रीम डॉट हेडर. सो सी मध्ये जी लायब्ररी आपण यूज करायचो सर्वात जास्त तीच लायब्ररी प्रत्येक प्रोग्राम मध्ये असायची, stdio.h. C++ मध्ये stdio च्या जागेवरती आपल्याला आता iostream.h ही लायब्ररी यूज करायची. सो पहिल्यापासून शेवटच्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये iostream.h आपल्याला इन्क्लूड करावं लागेल. iostream चा फुल फॉर्म पण लिहून दिला, इनपुट आउटपुट स्ट्रीम डॉट हेडर फाईल. सो stdio.h ही पण इनपुट आउटपुटची हेडर फाईल होती. इनपुट आउटपुट C++ मध्ये पण इनपुट आउटपुट हेडर फाईल आहे, पण तिचं नाव बदललंय. इनपुट आउटपुट साठी C++ मध्ये iostream.h ही हेडर फाईल आपल्याला यूज करायची, इन्क्लूड करायची आपल्या प्रोग्राम मध्ये.
चला लिहितायत का? या सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या बेसिक सुरुवातीचे तुम्हाला सांगतोय ते नीट नोट डाऊन करून घेत जा. सो पुढचा प्रश्न stdio.h जेव्हा आपण यूज करायचो, काय यूज करायचो सी मध्ये stdio.h ह्या लायब्ररीला आपण लायब्ररी इन्क्लूड करायसाठी. अरे stdio.h काय इन्क्लूड करायचो का? इन्क्लूड करण्यासाठी predefined function. printf scanf साधा प्रश्न आहे. कशासाठी आपण इन्क्लूड करत होतो? आपल्याला प्रिंटफ स्कॅनर वापरावे लागत होते ना रे. प्रिंटफ स्कॅनर कुठे होते? stdio.h मध्ये डिफाइंड होते. प्रिंटफ स्कॅनर साठी आपल्याला ती stdio.h हेडर फाईल इन्क्लूड करावी लागायची, तरच आपल्याला प्रिंटफ स्कॅनर वापरता यायचा. सी प्लस प्लस मध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने आउटपुट करायचंय, इनपुट करायचंय, पण मग सी प्लस प्लस मध्ये प्रिंटफ स्कॅनर नाहीये. सी प्लस प्लस मध्ये प्रिंटफ स्कॅनर नसणार. आयोस्ट्रीम लायब्ररी मध्ये सी आउट आहे आणि सी इन हे वापरायचंय आपल्याला. सो प्रिंटफच्या जागेवरती सी आउट वापरायचं आहे, स्कॅनरच्या जागेवरती सी इन वापरायचे. लक्षात ठेवा प्रिंटफ स्कॅनर फंक्शन्स आहेत, सी आउट सी इन फंक्शन्स नाहीत बरं का. प्रिंटफ स्कॅनर काय आहेत? फंक्शन्स. पण सी आउट सी इन फंक्शन्स नाहीत, प्री डिफाइंड ऑब्जेक्ट्स आहेत ती. प्रिंटफच्या जागेवरती आपण सी आउट वापरणार आहोत, स्कॅनफच्या जागेवरती सी इन वापरणार आहोत. प्रिंटफ स्कॅनफ फंक्शन्स आहेत, तर सी आउट सी इन काय आहेत? प्री ऑब्जेक्ट्स. त्याचा डिटेल्ड अभ्यास आपण तर सिलेबस मध्ये करूयाच, पण आज थोडक्यात लवकरात लवकर प्री ऑब्जेक्ट्स आहेत. आणि जर तुम्हाला इकडे प्रिंटफ स्कॅनफ वापरायचं असतं तर तुम्ही काय इन्क्लूड करतात? stdio.h. तसंच सी प्लस प्लस मध्ये जर सी आउट सी इन तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला काय इन्क्लूड करावं लागेल? iostream.h ह्या हेडर फाईलला, ह्या लायब्ररीला प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करावं लागेल, तरच तुम्हाला सी आउट आणि सी इन वापरता येतं. प्रिंटफ हा आउटपुट फंक्शन आहे, स्कॅनफ हा इनपुट फंक्शन आहे. अशाच पद्धतीने
Cout हा आउटपुट साठी वापरला येतो आणि Cin हा इनपुट साठी वापरला जातो. ठेवून टाका.